आणि त्यांचा आपले संमेलनाचे अध्यक्ष संभाजीदादा भगत यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतोय आणि त्यांना आभार मानतोय. हा शो बरोबर अभयसिंग जगताप यांच्याशिवाय शक्य नव्हता. त्यांनी जे पाठबळ उभं केलं त्याशिवाय हा शक्य नव्हता. त्यासाठी इतका जोरदार टाळ्या अभयजी जगताप यांना विनंती करतात यांनी कुठलाही आड पडदा न ठेवता मी त्यांना फक्त म्हटलं आणि किरण महाराजांनी म्हटलं हे 15व्या विद्रोही साहित्य संमेलनात तुमचं नाटक आम्हाला हवं आहे. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आम्हाला हे सादर करायचं आहे आणि त्यांच्या सहकार्यांना मी मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो. किरण महाले यांचाही सत्कार सन्मान चिन्ह देऊन त्याला मी त्यांना 2 आणि 5. नमस्कार सातारा. धन्यवाद. खरं तर राजकारणी माणूस आणि विद्रोही साहित्याचा विचार मंच हे कॉम्बिनेशन जरा वेगळंच आहे. म्हणजे हे न दिसणारं कॉम्बिनेशन आहे. या मंचावर उभं राहताना खरं तर मी आठवत होतो एक वेळ मोदीजी प्रेस कॉन्फरन्स घेतील पण या मंचावर येण्यासाठी खरंच राजकारण्याला 56 इंच छातीची गरज आहे. आणि या मंचानं आपण खरं तर आम्हाला खूप मोठी संधी या ठिकाणी दिली. विद्रोही विचार मंचावर येत असताना तुम्ही खरं तर आमच्यातला काहीतरी एक वेगळेपणा बघितला असेल आणि त्यामुळंच मी या मंचावर ही कलाकृती सादर करू शकलो. खऱ्या अर्थानं हाच वेगळेपणा मला किरणजींमध्ये दिसला आणि तो नॉनव्हेज, नॉन स्टँडर्ड, नॉन क्लोन प्रकार त्यांच्यामध्ये मी बघितला. आणि त्यांची आणि माझी आता जरी घट्ट मैत्री असली तरी सुद्धा खऱ्या अर्थानं त्यांना मी अनेक वर्ष फॉलो करत होतो. त्यांची भाषणं ऐकत होतो, त्यांचे विचार ऐकत होतो आणि मला वाटत होतं की हा कार्यकर्ता किंवा हा अभिनेता वेगळा आहे, हा इतरांपेक्षा वेगळा आहे. आणि त्यामुळंच माझे आणि त्यांचं एक भावनिक नातं होत गेलं. आणि हा वेगळेपणा मला कधी जाणवला जेव्हा आमच्यात संवाद होत होते तेव्हा मला असं लक्षात आलं की त्यांना फक्त पैसे मिळवण्यासाठी कला सादर करत नाही तर त्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांच्या बद्दलचं असीम प्रेम होतं आणि त्यांच्या अशा काही जीवनातल्या घटना त्यांना जनतेसमोर आणायच्या होत्या आणि त्यासाठी ते एक ध्येयानं प्रेरित होते आणि त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं. आणि हे करत असताना ते स्वप्नही आपोआप माझंही स्वप्न झालं. आणि हे करत असताना अनेक कलावंत मी बघितले. माझ्यासारख्या माणसाकडं अनेक लोक येतात की या कलाकृतीसाठी पैसे पाहिजे, स्वार्थाने येतात. परंतु आमची मैत्री झाल्यानंतर मला एक जाणवलं, हा माणूस कधीही पैशासाठी माझ्याकडे आला नाही. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्यांच्यावर डोक्यावर एकच वेळ सवार होतं की छत्रपती शिवरायांच्या जीवनातले असे प्रसंग जे दडवून ठेवलेले आहेत, जे दाबले गेलेले आहेत, हे प्रसंग, हे सत्य जनतेसमोर आपण मांडायचं आहे. आणि म्हणूनच हे करत असताना त्यांना जेव्हा अडचण आली, त्यांना जेव्हा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला तेव्हा आपसुकच आमचे एकमेकांच्या हातात हात आले आणि त्याचा परिपाक म्हणून ही कलाकृती आपल्या समोर तयार झाली. खरं तर विनयपूर्वक आभार व्यक्त करतो, आपण आम्हाला ही संधी दिली आणि यापुढे सुद्धा अशाच प्रकारच्या विद्रोही विचारांच्या कलाकृती आपल्या समोर सादर करण्यासाठी मी खंबीरपणे उभा राहील एवढं तुम्हाला मी आश्वासन देतो. खऱ्या अर्थानं सांस्कृतिक चळवळीचं महत्त्व आज जे सत्ताधाऱ्यांना कळालं, कला क्षेत्राचं महत्त्व जे सत्ताधाऱ्यांना कळालं ते विरोधकांमधल्या यशवंतराव चव्हाण साहेब आणि शरद पवार साहेब सोडून क्वचितच एखाद्या व्यक्तीला कळालं असेल. आणि याच कला क्षेत्राचा वापर करून त्यांचे विखारी विचार पसरवण्याचं काम ते काश्मीर फाईल्स असतील, केरला डायरीज असतील यासारख्या कलाकृतींमधून आपल्या बहुजनांच्या मुलांवर खऱ्या अर्थानं त्यांनी एक बिंबवलेलं आहे. आम्ही दोघं विचार करत होतो, आम्ही दोघांच्या मध्ये एकच खरं तर एक ऋणानुबंध एकच नातं आहे ते म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांचं. आणि या शिवशाहू फुले आंबेडकरांना जेव्हा बदनाम केलं जातं, त्यांच्याबद्दल अपप्रचार केला जातो तेव्हा तो कोण करतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपल्यामधलेच बहुजन, आपल्यासारखेच बहुजन मुलं आणि मुली या धर्मांध विचारानं, सनातनी विचाराने प्रेरित झाले आणि ते करू शकतात कारण ते छत्रपतींचंच नाव वापरतात आणि छत्रपतींचेच खोटे विचार घेऊन आपल्या समोर मांडले जातात. आज त्याच छत्रपतींचे खरे विचार घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. माझं आपला
सर्वांना या विद्रोही विचार मंचाला सुद्धा विनंती आहे, तुम्ही काल परवाचाच प्रकार बघितला असेल, ज्या पद्धतीने सांस्कृतिक आणि कला क्षेत्रावर आक्रमण झालेलं आहे, त्याच पद्धतीनं संत महात्म्यांच्या वारकरी संप्रदायावरही आक्रमण झालेलं आहे. परवाची घटना, कालची घटना तुम्हाला माहीत असेल, विकास लवांडे सारख्या शाहू फुले आंबेडकर यांचा विचार प्रसार करणाऱ्या, संतांचे विचार घेऊन जाणाऱ्या विकास लवांडे या कार्यकर्त्यावर शाईफेक करण्यात आली. खऱ्या अर्थानं ही एक अत्यंत लाजिरवाणी गोष्ट या महाराष्ट्रात, समाज सुधारकांच्या महाराष्ट्रात होत आहे. आणि हे होत असताना आपण जर बघत बसत असू आणि आपण काहीच करत नसू तर खऱ्या अर्थानं आपलं हे अपयश आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी ज्या पद्धतीनं RSS संघटनात्मक बांधणी करून आपला चुकीचा विचार पसरवते, त्याच पद्धतीनं विद्रोहीने सुद्धा संघटनात्मक बांधणी करून आपण एक चांगला विचार या ठिकाणी पसरवला पाहिजे. आणि त्यामुळेच आम्ही शिवसंकल्प क्रांती सेनेची स्थापना करून एक संघटनात्मक बांधणी करत आहोत. खऱ्या अर्थानं आज या अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढणाऱ्या नरेंद्र दाभोळकर साहेबांच्या सरांच्या साताऱ्यात माझे गुरु आणि माझे आदर्शस्थान असणाऱ्या साळुंकेंच्या साताऱ्यात ही कलाकृती सादर होताना मला सार्थ अभिमान वाटतो. आणि त्यासाठी मी विद्रोही विचार मंचाचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.